मालवण किनाऱ्यावर एकाच वेळी सुमारे 70 ते 75 डॉल्फिनचा कळप दिसल्याची नोंद झाली असून पर्यटकांसह स्थानिकांसाठी हे अत्यंत दुर्मिळ आणि रोमांचक दृश्य ठरलंय. तारकर्ली देवबाग समुद्रपट्ट्यात डॉल्फिनचं दर्शन नेहमी घडत असलं तरी एवढ्या मोठ्या संख्येनं कळप एकत्र फिरताना प्रथमच स्पष्टपणे दिसून आल्याचं सांगितलं जातंय. सागरी जीव अभ्यासक विशाल भावे यांनी या कळपाचं विहंगम दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात टिपलंय. शांत लाटांमध्ये समांतर हालचाली करत अधूनमधून पाण्याबाहेर उड्या मारत पुढे सरकणाऱ्या डॉल्फिनमुळे समुद्र किनारा काही काळ मंत्रमुग्ध झाला. स्थानिक मच्छीमार आणि बोट चालकांनीही या हालचालींची पुष्टी केली असून समुद्रातील जैवविविधतेसाठी हा सकारात्मक संकेत मानला जातोय. या परिसरात आढळणाऱ्या इंडियन ओशन हम्पबॅक डॉल्फिन सहसा कळपानं फिरतात आणि किनारपट्टी लगतच्या उथळ पाण्यात खाद्य शोधतात. हवामानातील स्थिरता, पाण्याची गुणवत्ता आणि मासळीची उपलब्धता या घटकांमुळे मोठे कळप एकत्र दिसू शकतात. सिंधुदुर्गसह रत्नागिरी सागरी परिक्षेत्र हे या प्रजातीसाठी महत्त्वाचं अधिवास मानले जातात.